ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आपल्याबरोबर पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ खरं तर ज्या एक्झिट पोलने मुरलीधर मोहोळ यांची पुण्यामध्ये आघाडी दाखवली। मुरली अण्णा मोहोळ यांच्या नावापुढे खासदार लागेल की नाही हे उद्या खरं तर दुपारपर्यंत स्पष्ट होईल। आपल्याबरोबर स्वतः मुरली अण्णा मोहोळ आहेत। अण्णा, प्रचारामध्ये कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे ठरले? आज तुम्ही रिलॅक्स वाटताय, प्रचार खरं तर आता संपला, सगळं झालं, आत्ता नेमकी मनामध्ये कशी धाकधूक आहे, काय होईल उद्या? नाही, खरं तर धाकधूक जितकी खरं तर बाहेर वाटते की असायला हवी तेवढी नक्की नाही आहे। कारण की एक आत्मविश्वास पहिल्यापासून होता की निश्चितपणे पुणेकर आपल्यासोबत आहेत, पुणेकरांची साथ आपल्याला मिळणार आहे। आणि त्यालाही कारणं होती, जे प्रचाराचे मुद्दे होते तीच कारणं होती की गेल्या 10 वर्षात मोदीजींनी पुण्यासाठीचं जे योगदान आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून हजारो कोटीचे प्रकल्प पुण्यामध्ये आले, नदी सुधाराचा प्रकल्प आहे, मेट्रो आली, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेस पुण्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून आल्या। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार करता हे शेवटी लोक पाहतात ना, कारण ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीत काय ठरणार होतं, प्रत्येक पुणेकर मत देताना किंवा देशातला कुठलाही मत देताना तो काय म्हणत होता की मी हे मत कशाला देतो, तर देशाचा प्रधानमंत्री कोण व्हावा यासाठी मतदान करतो। आणि त्यामुळे मला असं वाटतं की हाच विचार पुणेकरांनी केला की या सरकारने पुण्याला काय दिलं आहे किंवा भविष्यात आता आम्हाला कुणाला पुन्हा द्यायचं आहे किंवा मत कुणाला द्यायचं आहे, तर तो हाच विचार केला ना। म्हणून 10 वर्ष मोदी सरकारने पुण्याला खूप काही दिलं। मोदीजींच्या सरकारने हजारो कोटींची या ठिकाणी तरतूद केली, मोठी कामं सुरू झाली। राज्य सरकार म्हणून देवेंद्रजीचं सरकार असेल, आत्ताचं महायुतीचं सरकार असेल, या माध्यमातून खूप कामं झाली। 5 वर्ष महापालिकेत आम्ही सत्ताधारी म्हणून जे काही प्रकल्प केले, ज्या योजना आणल्या, पुण्याच्या 25-50 वर्षाचा पुढचा विचार करून आम्ही जे काय काम केलं, मला असं वाटतं प्रचाराचे मुद्दे तेच होते आणि लोकांनी तेच पाहून मी शेवटी पुणेकर आम्ही जे पाहतो ना, मी अनेक निवडणुका लढलो, अनेक निवडणुका पाहिल्या, अनेक निवडणुकांमध्ये कार्यकर्ता म्हणून काम केले। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। तर मला एक मानसिकता माहिती आहे आमच्या पुणेकरांची, ते विचाराला मत देतात, ते विकासाला मत देतात आणि म्हणून हेच मुद्दे प्रचाराचे। मोदींचा विचार स्वीकारतील हे उद्या 100% का तर काम झाले, काम केले, उद्या देशाचं भविष्य कुणाच्या हातात देणार? दुसरं नाव तर येते का? कुणालाही विचार, लहान मुलाला विचार ते सांगतील। आणि म्हणून मला असं वाटतं तोच विश्वास होता, प्रचाराचा तोच मुद्दा होता, जे केलं तेच आम्ही लोकांपुढे ठेवलं आणि पुढच्या 50 वर्षाचा या शहराचा विचार करता एक आम्ही चांगलं व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं, ते लोकांपुढे ठेवलं आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांनी याच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला पूर्णपणे कौल दिला। जे तुमच्या ओपिनियन पोलमध्येच तुमच्या सगळ्या एक्झिट पोलमध्ये जिथं जिथं दिसते तिथे तर तेच दिसते। मात्र तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांनी तुमच्यावरती वैयक्तिक टीका करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे प्रकारचे आरोप तुमच्यावरती झाले, विशेषतः ते पोलीस स्टेशनच्या दारामध्ये सुद्धा बसले होते की नाही समोरचे उमेदवार म्हणजे तुम्ही वारेमाप पैसे जे आहेत मतदारसंघांमध्ये वाटले त्याच्यावरती खरं तर कारवाई व्हावी, अशा पद्धतीचे बरेच आरोप त्यांच्याकडून करण्यात आले। लोक स्वीकारतील असं वाटतं तुम्हाला? तुम्ही असं म्हणता की नाही एक्झिट पोलमध्ये तर तुमची आघाडी दाखवली जाते किंवा तुम्ही असं म्हणता की आत्मविश्वास वाढलेला आहे, त्या मुद्द्यांचा काही परिणाम? मला असं वाटतं की माझ्यावरती व्यक्तिगत टीका करणं, खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करणं माझ्याबाबत त्याच्यात त्यांना आनंद मिळत होता, त्यामुळं ठीक आहे, मी ते सोडून दिलं। आता काय ज्याची याची पद्धत आहे। मी पहिल्या दिवशी ठरवलं की मी कुणावर व्यक्तिगत टीका करणार नाही, नाही पक्षावर कुठल्या करणार, नाही व्यक्तीवर करणार। का? लोकांना हे नाही आवडत, लोकांना हे नको आहे, लोकांना हे हवं आहे तुम्ही काय केलं आणि तुम्ही काय करणार आहात। तुम्ही देशाच्या संसदेमध्ये जाऊन बसणार आहात, तुम्ही पुण्याचे खासदार म्हणून जाणार आहात, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही तुमचं एक स्तर राखला पाहिजे ना, तुम्ही काय करणार आहात, तुमचं विजन काय, हे लोकांना आवडेल ना। उगाचच हा तसा आहे, तो तसा आहे, यांनी हे घेतलं, तो ते घालतो, हे कपडे घालतो, ते मला असं वाटतं की हे लोकांनी नाकारले। मागच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीला जी स्टंटबाजी झाली, ते आंदोलन करणं, कुठंतरी मांडी घालून बसणं, ठिय्या आंदोलन करणं, ते एकदा पचून गेलं। यावेळेस लोकांना कळलं की मतदानाच्या आदल्या दिवशी कसं येतं हे सगळं। मला असं वाटतं लोकांना हे नाही आवडत,
पुणेकरांनी हे स्पष्टपणे नाकारलेलं आहे. दंडबाजी उद्या उघडी पडेल असं तुमचं म्हणणं आहे? ती ऑलरेडी तुमच्या एक्झिट पोलमध्येच पडलेली आहे उघडी. आणि आम्ही तेच सांगत होतो की आमचा आत्मविश्वास आहे की पुणेकर विचाराला मत देतात, विकासाला मत देतात, कामाला मत देतात. अशा कृत्याने थोडीच मतदान मिळतं. मला असं वाटतं की तुम्ही काय हे करायला जाणार होतात का दिल्लीत? लोकांना नाही आवडलं. आणि म्हणून माझा जो विश्वास होता, जो आत्मविश्वास आमचा सगळ्यांचा होता, तो प्रत्यक्षामध्ये एक्झिट पोलमध्ये समोर आला आणि उद्या वास्तवात आपल्यासमोर येईल. अण्णा, तुम्ही पुण्याचे प्रथम नागरिक महापौर म्हणून काम केलेलं आहे, महापालिकेतल्या सर्वोच्च पदावरती. आता तुम्ही खासदार म्हणून उद्या ज्यावेळेस निकाल होईल, स्पष्ट बहुमत मिळेल की नाही उद्या स्पष्ट होईलच. तुम्ही कदाचित संसदेमध्ये जाल. डोळ्यासमोर काय संसदेचं चित्र उभं राहते किंवा प्रचाराच्या दरम्यान काही झोप लागताना असं काय मनामध्ये विचार येतो? नाही, कसं आहे बघा, मी ज्या संस्कारात मी वाढलो आहे, ज्या वैचारिक बैठक असलेल्या पक्षामध्ये मी काम करतो. माझ्या पक्षामध्ये एक आहे की जे दिलं ते काम करायचं. ज्या ज्या वेळेला जी जबाबदारी दिली ते काम केलं. संघटनात्मक जबाबदारी दिली. मी राज्याचा सरचिटणीस म्हणून राज्यभर प्रवास करतो. मला पक्षाने काम दिलं, संघटना विस्ताराचं, संघटना प्रचाराचं, प्रसार, ते मी काम केलं, करतो आहे. मला महापौर म्हणून पक्षाने माझ्या संधी दिली पुणेकरांची सेवा करण्याची, मी त्यावेळेला माझं ते काम केलं. आत्ता मला निवडणुकीच्या निमित्तानं खासदार म्हणून होण्याची संधी मला पुणेकर देणार आहेत. माझ्या पक्षाने मला ती उमेदवारी दिली, महायुती म्हणून माझ्यावर सगळ्यांचं पाठबळ उभं राहील. आत्ता मला काय व्हायचं म्हणून ही निवडणूक नाहीच आहे. मला जबाबदारीची जाणीव याच्यातनं मला जास्त होते. कारण तुम्ही निवडून येणार सगळं होणार, पण मला विचार माझ्या डोक्यात सातत्याने हे आहेत की मला पुढचे 5 वर्ष मला काम करायचं आहे. जी मला जबाबदारी मिळणार आहे, जी संधी मिळणार आहे, मला माझी नैतिकता ही असायला हवी. मी हा विचार केला पाहिजे की मला आता माझी जबाबदारीचं भान पाहिजे. मी त्या दृष्टीनं आत्ता माझ्या डोक्यात विचार सुरू झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्याचा विजय जो आहे तो कोणासाठी समर्पित असतो? आता खूप गोष्टी बघा की खरं तर या सगळ्या काळात खूप कार्यकर्त्यांनी काम केलं. महायुतीच्या सर्व नेत्यांचे मला आशीर्वाद होते. महायुतीच्या सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप काम केलं. मला असं वाटतं की शेवटी मी संघटनेतला कार्यकर्ता आहे, संघटनेत काम केलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी ह्या ज्या सगळ्या संघटना म्हणून माझ्यासोबत काम करतात, हे सगळे श्रेय मला असं वाटतं ह्या संघटन शक्तीला जातं, माझ्या पक्ष नेतृत्वाला जातं, माझ्या पुणेकरांना जातं, ज्यांनी माझ्यावरती वारंवार 4 वेळेला महापालिकेमध्ये निवडून देऊन माझा विश्वास व्यक्त केला. आणि आज मला इतकी मोठी संधी माझे पुणेकर देणार आहेत. मला असं वाटतं की त्यांच्याच सगळ्यांचंच ह्या बाबतीत मला असं वाटतं की मोठा त्यांचा वाटा आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. याच मंडळींना शेवटी त्यांचेच आभार मानले पाहिजेत. त्यांच्याप्रतीच कृतज्ञता भाव माझ्या मनामध्ये आहे. पुणेकर उद्या तुमच्या अंगावरती विजयाचा गुलाल टाकतील याचा विश्वास? उद्या 100% पुणेकर गुलाल, विजयाचा भगवा गुलाल माझ्या अंगावर टाकतील. तर आपण पाहतोय की उद्या पुणेकर माझ्या अंगावरती विजयाचा भगवा गुलाल टाकतील अशी अपेक्षा मुरलीधर मोहोळांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.